सध्या धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी आपण पाहू शकता 32 फूट झालेली आहे आणि या ठिकाणी पाहू शकता की कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झालेली आहे। धरण पाणलोट क्षेत्रात अद्याप मुसळधार पाऊस कोसळत असून धरणातील विसर्ग सुरू झाल्याने सांगलीच्या पूरबाधित क्षेत्रात पाणी शिरलं आहे। यामुळे सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट आदी रहिवासी क्षेत्रामध्ये नागरिकांचे स्थलांतर सुरू केलेले आहे। महापालिकेने येथील रहिवाशांना संजयनगर येथे निवारा केंद्रात व्यवस्था करण्यात आलेली आहे। तसेच चांदोली धरणातून आज पुन्हा विसर्ग वाढवण्यात आला असून हरिपूर येथील कृष्णा वारणा संगम नजीक नदीकाठी असणारे शेत हे पाण्याखाली गेलेले आहेत। तसेच सांगली शहरातील आयर्विन पुलाजवळ सध्या पाणी पातळी 25 फूट 5 इंचावर पोहोचलेली आहे असून या ठिकाणी इशारा पातळी 40 तर धोका पातळी 45 फूट आहे। महापालिका क्षेत्रातील सूर्यवंशी प्लॉटमधील पाणी शिरल्याने आज आरवाडे पार्कमधील कुटुंबियांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे। इनामदार प्लॉट, शिवनगर, करनाळ रोड आदी परिसरातील नागरिकांना प्रापंचिक साहित्य घेऊन स्थलांतरित करण्याच्या तयारीत आहे। तर त्याच्यामुळे पाण्याची परिस्थिती वाढल्यामुळं आज पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी देखील पाहणी दौरा केला आहे। तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देत त्वरित स्थलांतर होण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। अक्रम शेख, तरुण भारत, सांगली।